सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. स्थिरता, शिथिलता, चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या ओठाने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडायचा. उजवीने एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 10 वर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास डावीने भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. उजवी आणि डावी नाकपुडी क्रमाक्रमाने मोकळी होत चालली आहे. करणार आहोत कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे मिटलेले आहेतच. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. करणार आहोत कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यथाशक्ती 15 वर्तन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन. डोळे अगदी अलगद मिटलेले. कपाळावर कुठलीही आठी नसेल. जाणीव आपल्या होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती एक श्वास भरून घेऊया. उच्चार. खोलवर दीर्घ श्वास.
पोटभर दीर्घ श्वास. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. आपले हात अजून वरच्या दिशेने खेचले जातील आणि श्वास सोडत हळूहळू आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्ते नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय पसरून सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन यायचंय. उजव्या पायाचं प्रत्येक बोट आपल्याला असं ओढायचंय आणि गोलाकार फिरून घ्यायचंय. उजव्या पावलाचं प्रत्येक बोट वरच्या दिशेने खेचून गोलाकार फिरवून घ्यायचंय. सुरुवात अंगठ्यापासून करायची. त्याच्यानंतर मधलं बोट खेचायचं आणि गोलाकार फिरवून घ्यायचंय. सेपरेटली पाठकणा आपला सरळ असेल. कुठेही कोक काढून न बसता ताठ बसण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक बोट खेचायचंय वरच्या बाजूने आणि गोलाकार फिरवून घ्यायचंय 3 ते 4 वेळेला. त्यानंतर डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा आहे. जसं आपण अँकल जॉईंट्स मधून पाऊल वर खाली करतो त्याप्रमाणे. आणि मग हेच पाऊल गोलाकार फिरून घ्यायचं क्लॉकवाईज. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. आणि आता आपल्या दोन्हीही हाताच्या अंगठ्याने उजव्या पावलाला प्रेशर द्यायचं. हाताच्या अंगठ्याची जी नखं आहेत त्याच्याने उजवं पाऊल असं प्रेस करायचंय. टाचेपासून सुरुवात करायची ते अगदी बोटांपर्यंत जायचंय. पुढे आणि मागे अशा प्रकारे आपल्याला असा हलका हलका मसाज द्यायचा आहे. आणि त्यानंतर डाव्या हाताची बोट वळून घ्यायची आणि संपूर्ण पावलाला टॅपिंग करायचंय. वरून खाली आणि खालून वर. संपूर्ण पाऊल आपल्याला असं टॅपिंग टॅपिंग करायचंय. त्यानंतर उजवा पाय आहे तो थोडासा वर उचलायचा आहे. डाव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली द्यायचा आहे. उजवा हात वर असेल. मांडीपासून गुडघ्यापर्यंत पाय पाय सैल सोडा आणि फक्त हाताने पाऊल झटकून घ्या. फक्त हाताने पाऊल झटकून घ्यायचं आहे. सावकाश थांबून उजवा पाऊल आधी डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा. या सगळ्या कृती डाव्या पायाने. डावा पाऊल फोल्ड करायचंय त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर. प्रत्येक बोट सेपरेटली खेचायचंय आणि गोलाकार फिरून घ्यायचं. प्रत्येक पावलाचं बोट आपल्या पावलांमध्ये जे छोटे छोटे जॉईंट्स असतात ते मोकळे आपण करतोय. प्रत्येक बोट ओपन खेचायचं आणि गोलाकार फिरून घ्यायचं. इथे तुम्हाला थोडासा टक टक असा आवाज सुद्धा होईल म्हणजे तिथले जॉईंट्स मोकळे होतात.
उजव्या हाताची 5 बोट डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा. त्यानंतर गोलाकार फिरून घेऊया. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. थांबायचं आणि मग दोन्हीही हाताच्या अंगठ्याने डावं पाऊल असं प्रेस करत जायचंय. वरून खाली खालून वर पाऊल अगदी रिलॅक्स सोडा आणि तिथले ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत ते ऍक्टिव्हेट होत आहेत, त्याकडे लक्ष द्या. पावलांमधलं ब्लड सर्क्युलेशन आपलं ऍक्टिव्हेट होत आहे. आणि त्यानंतर उजव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची आणि संपूर्ण पावलाला टॅपिंग करायचंय, वरून खाली आणि खालून वर. थांबायचंय. पुन्हा आपल्याला उजवा पाय वर उचलायचा, डावा पाय जे आहे डावं पाऊल ते वर उचलायचंय. डाव्या हाताचा आधार वरच्या बाजूने आणि उजव्या हाताचा आधार अँकल जॉईंटच्या खाली असेल. मांडीपासून आपल्याला डावा पाय अगदी रिलॅक्स ठेवायचा आहे आणि पाऊल झटकून घ्यायचंय, अगदी सावकाश हाताने पाऊल झटकून घ्यायचंय. सावकाश कृती थांबवायची आहे. डावा पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर आणि मग डावा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय बटरफ्लाय स्थितीमध्ये घेऊन यायचे. आपल्या हाताची पकड पावलाच्या भोवती, गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडायचे आहेत. आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि फक्त आपल्याला एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशा प्रकारे डुलायचं आहे. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. उजवीकडे जाताना डावी मांडी वर येईल, डावीकडे जाताना उजवी मांडी वर येईल. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि उजवा पाय जमिनीला घासत घासत जेवढा तुम्हाला सरळ करता येईल तेवढा सरळ करायचा आणि पुन्हा जमिनीला घासत पाय फोल्ड करायचा. तसंच डावा पाय जमिनीला घासत घासत जेवढा सरळ करता येईल तेवढा सरळ करायचा आणि मग पुन्हा फोल्ड करायचा. ही कृती थोडीशी डायनॅमिक होईल. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबायचंय. पावलं पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घ्यायची आहे आणि हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडीपासूनचा भाग जमिनीला टिकवण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी. आणि आता श्वास घेत घेत आपले गुडघे मांड्यावर घ्यायचे आहेत आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर, सावकाश नियंत्रित हालचाल, सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. आणि आता थोडीशी जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे वर खाली, पाठ आणि मान न हलवता कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश थांबायचं आहे आणि साधी मांडी घालायची आहे. साधी मांडी. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण घेऊन अंगठा आतमध्ये फोल्ड करून प्रत्येक बोट पेरापेरातनं फोल्ड करायचंय आणि ओपन करायचंय. फोल्ड करूया 4 बोट आणि मग अंगठा ओपन करूया. पुन्हा 4 बोट अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट
हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची आहे. दोन्ही हाताच्या मुठी समोर घ्यायच्यात आपल्या छातीच्या समोर. दोन्ही मुठींमध्ये थोडंसं अंतर असेल आणि मनगटामधून मूठ वर खाली. हाताची कोपरं न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. आपली हाताची मूठ फक्त वर खाली करायची आहे तिथल्या तिथेच. आणि गोलाकार फिरून घ्या क्लॉकवाईज. विरुद्ध बाजूने. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जे आहेत ते समोर स्क्रीनच्या दिशेला. हाताची बोटं उभी आहेत सिलिंगच्या दिशेला. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात फोल्ड करायचे खांद्याच्या दिशेत. आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. दोन्ही हातांची बोटं आता खांद्यातून दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. आणि पुन्हा एकदा श्वास घेत घेत हात फोल्ड करायचे, स्वतःकडे मागे घ्यायचे आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत सरळ. श्वास घेत मागे. श्वास सोडत सरळ. श्वास घेत मागे. श्वास सोडत सरळ. आता दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. समोर खांद्याच्या एका रेषेमध्ये असतील. आपली हाताची जी कोपरं आहेत ती जमिनीला समांतर. हाताचा जो दंडाचा भाग आहे तो जमिनीला समांतर येईल एवढे हात आपल्याला वर घ्यायचे. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. आणि आता फक्त शोल्डर मध्ये हालचाल करायची आहे आपल्याला. फक्त शोल्डर आपल्याला गोलाकार फिरून घ्यायचे बघा या प्रकारे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. कृती झाली की थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. विश्रांती. करणार आहोत आपण नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. फक्त हालचाल मानेमधून होईल. श्वास घेत घेत मान उजवीकडे जाईल. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट होईल. श्वास सोडत सोडत डावीकडे जायचंय. पुन्हा श्वास घेत घेत उजवीकडे. श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत घेत उजवीकडे. खांद्यामध्ये हालचाल न करता फक्त मानेत हालचाल. सेंटर. श्वास घेत मान वर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि याचा रोटेशन क्लॉकवाईज. मान आपली उजवीकडे डावीकडे. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश. 2 वेळेला क्लॉकवाईज. 2 वेळेला अँटी क्लॉकवाईज. गोलाकार फिरून झालं की थांबायचं. आपली मान सावकाश सरळ करायची आहे. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. डोळ्यालगद मिटून.
डोळे उघडायचे. आणि आता आपले दोन्ही हाताचे तळवे आपल्या दोन्हीही कानांपासून थोडेसे लांब ठेवायचे. थोडेसे लांब दोन्हीही कानांपासून हाताचे तळवे. आणि आता एकदा आपल्याला उजवा कान उजव्या हाताच्या तळव्यावर आणि डावा कान डाव्या हाताच्या तळव्यावर असं फक्त आपण मानेमध्ये हालचाल करणार आहोत. एकदा उजवीकडे, जसं आपण भरतनाट्यम किंवा डान्सचा एक प्रकार करतो ना मानेचा, त्याप्रमाणे उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बघा आपल्या गळ्याच्या इथे जो प्रेशर येतोय तिकडे लक्ष. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि फक्त आता आपली हनुवटी थोडीशी पुढे येईल, मागे जाईल. पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे. एक लास्ट राऊंड. पुढे आणि मागे. कृती थांबवून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि रिलॅक्स. आज आपण शिकणार आहोत जानु शिरासन. जानु म्हणजेच गुडघा. संस्कृतमध्ये गुडघ्याला जानु असं म्हणतात. आणि शिर म्हणजे कपाळ. आपलं कपाळ गुडघ्याला लावणं. पश्चिमोत्तानासनच्या हे जे ऍडव्हान्स आसन आहे त्याची ही आधीची पायरी आहे. तर हे कोणी करू नये ज्यांना प्रचंड पाठदुखीचा आणि मानदुखीचा त्रास आहे. पोटाचं कुठल्याही संबंधी नुकतंच ऑपरेशन झालं असेल 6 महिन्यापूर्वी किंवा 3 महिन्यापूर्वी, आणि त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? याच्याने ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांचा वेट लॉस चांगल्या प्रकारे होतो. पोटावरती प्रेशर आल्यामुळे पोटाचं आरोग्य सुधारतं. पायाच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या व्हायला मदत होते. गुडघेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर व्हेरिकोज वेनचा जो त्रास आहे किंवा सायटिका सारखे आजार आहेत तर ते सुद्धा आपल्यापासून लांब व्हायला मदत होते. तर कसं करायचं दाखवून देते. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपला डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. उजवा पाय आपला सरळ असेल. बघा मी फक्त थोडीशी तुम्हाला दिसण्यासाठी अशी क्रॉस झाली. तुम्हाला पाय अगदी सरळ ठेवायचा आहे. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायची. नजर समोर असेल. एक श्वास भरून घ्यायचा. हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्याला पायाला घासत घासत फक्त लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय. आपल्याला दोन्ही हातांनी उजव्या पायाची बोटं, तळपाय किंवा टाच पकडायचा प्रयत्न करायचा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीकडे बघा असे सैल सोडायचे. दोन्ही हात जमिनीवर टेकवून सैल सोडायचे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची आणि आपलं कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. इथे यथाशक्ती थांबायचं आणि मग उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हायचं. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतो त्यामुळे अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचं. ही झाली जानु शिरासनाची कृती. आता जो उजवा पाय आपण सरळ घेतलाय तो थोडासा अजून उजव्या दिशेला आपल्याला असं सरळ करायचा आहे. बघा या प्रकारे. पुढची कृती पण दाखवते मग आपण दोन्ही कृती एकत्र करू. ठीक आहे. उजवा पाय बघा सरळ घेतलाय उजव्या दिशेने आणि त्यानंतर उजव्या हाताने आपल्याला उजवं पाऊल पकडायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचाय आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्यायचाय डाव्या बाजूने. हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायचंय. वरचा हात उजव्या हाताकडे आणण्याचा प्रयत्न करायचा. नजर समोर ठेवायची आणि संपूर्ण डाव्या बाजूला स्ट्रेच द्यायचाय आणि आपला उजव्या हाताचं कोपर अगदी लूज सोडायचंय या प्रकारे. आणि मग पुन्हा सावकाश हळूहळू सरळ व्हायचं आणि मग या दोन्ही कृती आपण विरुद्ध पायाने करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे मला कळणार नाही की तुम्ही काय करताय. मी प्रयत्न करीन तुम्हाला सांगण्याचा. बाकी तुम्ही करा. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. तर डावा पाय आपण फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. सुरुवातीला आपण करीत आहोत जानु शिरासन. दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर. नजर समोर.
काय डिफिकल्टी असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. मान सरळ, एक श्वास भरून घ्यायचा, हनुवटी हलकीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जायचे. हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर जमिनीकडे सैल सोडून द्या. हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. आपली हनुवटी आपोआप गळ्याच्या इथे जाईल. खांदे रिलॅक्स. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास करा. संपूर्ण उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेलेत. लोअर बॅक पासून वरपर्यंत पाठीच्या मणक्याला ताण आहे. उजव्या ओटीपोटावर प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि उजवा पाय जो आता आपला समोर आहे तो हळूहळू आपल्याला डाव्या बाजूला सरळ करायचा, सॉरी उजव्या बाजूला एकदम स्ट्रेट करायचंय. पाऊल आपलं स्वतःकडे खेचलं जाईल. उजव्या बाजूला आपल्याला पाय स्ट्रेट करायचंय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी त्यांचा थोडासा पाय फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, पायाची बोटं पकडायची आहेत. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा आणि हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. वर असलेला हात उजव्या हाताजवळ आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आपल्याला डोकं मान कुठेही खाली झुकवायची नाहीये. उजव्या हाताचं कोपर सैल करा आणि नजर समोर. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ. उजवा पाय समोर घ्यायचा आहे. डावा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. आपण एकदा फॉरवर्ड बेंड घेतला आणि एकदा साइडवर्ड बेंड घेतलाय आणि आता ह्याच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील किंवा हात जमिनीकडे सैल सोडून द्या. आधी लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय आणि मग आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि इथे पुन्हा एकदा थांबा. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या आणि जोड श्वासाची. आता इथे डाव्या ओटीपोटावरती प्रेशर, डाव्या पायाचे मसल्स ताणले गेलेत. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत सरळ. आता डावा पाय डाव्या बाजूला आपल्याला सरळ करायचा आहे. डावा पाय डाव्या दिशेला स्ट्रेट करायचंय. पाऊल पुन्हा एकदा शरीराकडे खेचून घ्यायचंय आणि आता विरुद्ध बाजूने आपण स्ट्रेचिंग करणार आहोत. डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला आणि हळूहळू आता आपल्याला डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. वर असलेला उजवा हात डाव्या हाताजवळ नेण्याचा प्रयत्न करा. डावं कोपर अगदी सैल सोडून द्या आणि यथाशक्ती थांबा. नजर समोर असेल. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू उलट चाल करताना सावकाश पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचंय. डावा पाय सरळ करायचाय. उजवा पाय सरळ करायचाय आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचंय. मान मागे सैल सोडायची. रिलॅक्स. करणार आहोत आपण ताडासन स्ट्रेचिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गोफून घ्यायची.
आणि हळूहळू दोन्ही हात आपल्याला सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची आहे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. हाताचे तळवे सिलिंगकडे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. आणि आता सावकाश आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्या. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण 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 आणि रिलॅक्स. टाचा खाली. दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सई सोडूया. रिलॅक्स. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, वर उचलायचा आहे पाऊल जमिनीकडे. मग तो उजव्या दिशेला घेऊन पाय खाली टेकवायचा आहे. पुन्हा वर उचलून मध्यभागी पाय खाली. पुन्हा वर उजवीकडे पाऊल जमिनीकडे. पुन्हा वर मध्यभागी पाऊल खाली. बरोबर. पुन्हा एकदा वर उजवीकडे पाऊल खाली. पुन्हा वर मध्यभागी खाली. वर उजवीकडे खाली. पुन्हा वर सेंटर खाली. अजून एक राऊंड. पाय वर उचलायचा आहे, उजवीकडे जायचं आहे, खाली टेकवायचं आहे. पुन्हा वर उचलून मध्यभागी खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय वर उचलूया. डावीकडे खाली. वर सेंटर खाली. पुन्हा वर डावीकडे खाली. वर सेंटर खाली. वर डावीकडे खाली. पुन्हा वर उजवी डावीकडे मध्यभागी खाली. लास्ट राऊंड. वर डावीकडे खाली. वर मध्यभागी खाली. आता जास्तीत जास्त उजवा पाय आपल्याला उजवीकडे सरळ करायचा आहे, मध्यभागी आणायचा आहे. उजवीकडे मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी. बरोबर. आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. कमरेतनं पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. सेंटर. डावा पाय. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे सेंटर. डावीकडे सेंटर. डावीकडे सेंटर. डावीकडे सेंटर. बरोबर. आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. पुढे मागे. सेंटर. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. थोडस अंतर करूया हिप रोटेशन. जास्तीत जास्त आपली कंबर उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. उजवीकडे पुढे डावीकडे पाठीमागे. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. डावीकडे पुढे उजवीकडे पाठीमागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर थोडस कमी करून थोडा वेळ विश्रांती घ्या. आता आपल्याला दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवायचे. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात उजव्या खांद्यावर. बघा हाताची कोपरं बरोबर एकाच सरळ रेषेमध्ये येतील एकमेकांवरती. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हाताची घडी. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता उजवा हात जो खाली आहे तो डाव्या हाताच्या वर घ्या आणि पुन्हा एकदा हीच कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा डावा हात जो खाली आहे तो उजव्या हाताच्या वर घ्या. हा. आणि आता श्वास घेत उजवीकडे वळायचा आहे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे.
श्वास सोडत मध्यभागी श्वास घे. डावीकडे श्वास सोडत मध्यभागी. आता डावा हात जो वर आहे त्याच्यावर उजवा हात घ्या आणि पुन्हा एकदा हीच कृती. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आता पुन्हा डावा हात जो खाली आहे तो उजव्या हाताच्या वर घ्या आणि आता रोटेशन करणार आहोत आपण क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. उजवा हात खाली आहे तो आता वर घ्या. उजवा हात वर आणि विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. गुडघेदुखीचा जर त्रास असेल तर मात्र थोडस पायांमधलं अंतर तुम्ही आपलं आपण ऍडजस्ट करा. जास्त पाय स्ट्रेच करू नका. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. थोडस कमरेतनं पुढे झुकायचंय. हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय आणि आपल्या उजव्या हाताचा तळवा दोन्हीही पायांच्या मध्ये ठेवायचा आहे. उजव्या हाताचा तळवा दोन्हीही पायांच्या मध्ये. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. त्रिकोणासनच्या ही आधीची पायरी आहे. श्वास घेतोय, सोडतोय. आता डावा हात खाली टेकवा आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श. उजवा आपला जो दंड आहे, खांदा आहे तो रिलॅक्स ठेवा. हाताची पाचही बोटं जोडलेली. इथे श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात आधी खांद्यातून सरळ करा आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करायचंय आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे अलगद कुटून घ्यायचे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. रिलॅक्स. करणार आहोत आपण सायकलिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 45 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि एक पाय सरळ एक पाय फोल्ड अशा प्रकारे सायकलिंग करायला सुरुवात करायची आहे. आपल्या पायाची बोटं खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर रिव्हर्स सायकलिंग. ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. सायकलिंग थोडी थोडीशी आपली आपली आवर्तनं वाढवायला सुरुवात करायची. थांबायचंय. दोन्ही पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश हळूहळू जमिनीवर टेकवा. पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण फुल लेग रोटेशन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडी जवळ घ्यायचंय
उजवा पाय हळूहळू सरळ 90 डिग्री वर घ्यायचा आहे. आधी पाऊल वर खाली करून घ्या अँकल जॉईंट्स मधून उजव्या पायाचं. खांदे रिलॅक्स ठेवा आणि मग रोटेशन करून घ्या क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. आणि त्यानंतर उजवा पाय तुम्हाला पूर्णपणे गोलाकार फिरवायला सुरुवात करायची. उजवीकडून डावीकडे आपली टाच खाली जमिनीला लागू दे अशा प्रकारे जागेतून उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून गोलाकार फिरवा. 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे आणि 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. टाच खाली जमिनीला लागू देत अगदी सावकाश पायाने मोठं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न. सावकाश उजवा पाय हळूहळू 90 डिग्री आहे तो खाली घ्या. आणि याच्यातूनच पुढे आपण करूया अर्ध पवन मुक्तासन. डावा पाय जो फोल्ड केलाय तो वर उचलायचा आहे. त्याला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. उजवा पाय जमिनीवरती रिलॅक्स. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लागण्याचा प्रयत्न करा. श्वास चालू. 5 4 3 2 1. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय हवेत सरळ करून नियंत्रित जमिनीवर. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ. डावा पाय हात शरीराच्या जवळ. डावा पाय 90 डिग्री वर. अँकल जॉईंट मध्ये पावलामध्ये हालचाल डाव्या पायाच्या. रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि मग गोलाकार फिरून घ्यायचा आहे. टाच जमिनीकडे लागू देत. 1. जांघेतून डावा पाय गोलाकार फिरतोय. 2 3 आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. डावा पाय जो 90 डिग्री वर आहे तो सावकाश जमिनीवर घ्या. उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय तो थोडासा वर उचलायचा आहे. त्याला आपल्या हाताचा विळखा द्यायचा आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि त्यानंतर डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचं आणि सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. करणार आहोत आपण आता सुलभ द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. सोपं आहे एकत्रित करू शकतो. आता आपल्याला हाताच्या आधाराने हाताच्या कोपराच्या आधाराने फक्त आपली अपर बॉडी वर उचलायची आहे. हाताच्या कोपराच्या आधाराने अपर बॉडी वर उचला. कोपरा आपली आपण ऍडजस्ट करून घ्या. दोन्ही पाय जमिनीवरती सरळ असतील. नजर आपली दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. आणि आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे स्थिर करायची आहे. जर पायामध्ये थरथर वाटत असेल तर उजवा पाय खाली ठेवायला हरकत नाहीये. माझ्या सूचनेची वाट न बघता. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात सरळ वर उचलायचा आहे आणि समोर घ्यायचा आहे आणि इथे थांबायचं. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली. डावा डावा हात खाली. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि मग उजवा हात सरळ वर उचलायचा आहे आणि सरळ करायचा आहे. पुन्हा इथे बॅलन्स सांभाळायचा. 5 4 3 2 1.
डावा पाय खाली, उजवा हात खाली. पुन्हा स्थिती. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली आहे. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचलण्याचा प्रयत्न करा. पायामध्ये थरथर वाटायला लागली तर दोन्ही पाय खाली घ्या. माझ्या सूचनेची वाट न बघता. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे थोडा वेळ थांबा. श्वास चालू असतील. 5, 4, 3, 2, 1. सावकाश पाय खाली. हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. हळूहळू धाडकन न जाता हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि विश्राम. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. हातापायांचे तळवे सिलिंगकडे. करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांच्यासाठी फायदेशीर. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. सोपा आहे, एकत्रित करू शकतो. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या जवळ घ्या आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. अंग रिलॅक्स. कपाळ जमिनीवर. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली आहे. आणि आता हळूहळू आपल्याला कमरेतनं सरळ वर यायचंय. आधी डोकं जमिनीपासून उचला. आपल्याला हात तसेच जमिनीवर ठेवायचे. फक्त डोकं वर उचला. त्यानंतर आपलं नाक, मग आपली हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे आणि नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. पाय मागच्या बाजूने ताणण्याचा प्रयत्न करा. गळ्यापासून पोटापर्यंत ताण आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. दाताला दात लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताण दाब जाणवेल. 5, 4, 3, 2, 1. उलट चालू करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आधी पोट खाली येऊ देत, मग छातीचा भाग, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचं हाताच्या आधाराने. अगदी सावकाश, कुठेही झटका गडबड न करता. पद्मासन, अर्ध पद्मासन करून घ्यायचंय. किंवा साधी मांडी, अगदीच हेही नाही जमलं तर साधी मांडी घाला. पाठीचा कणा सरळ करून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. डोळे अर्धत मिटून. पुन्हा एकदा संपूर्ण देहाचं निरीक्षण. लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी दीर्घ श्वसनामध्ये दुपटीचा असतो. सेकंड राऊंड.
यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. लास्ट राऊंड. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आज आपण पाहणार आहोत विभागीय श्वसन. उदर, उर आणि स्कंध अशा 3 भागामध्ये हे विभागलेलं आहे. उदर श्वसन करताना आपल्याला आपलं पोट हळूहळू बाहेर घेऊन यायचंय आणि श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जाईल. उर श्वसन करताना आपल्याला श्वास घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण करायचंय, म्हणजे आपली छाती फुगवायची आहे. आणि श्वास सोडताना छाती पूर्ववत. आणि स्कंध श्वसन करताना श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील आणि श्वास सोडताना खाली पूर्ववत. अशा प्रकारे आपल्याला एकदा उदर, एकदा उर आणि एकदा स्कंध श्वसन करायचं आहे. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण ह्या श्वसनाचा अभ्यास करीत आहोत. त्यानंतर आपण त्याला अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटून घ्या. सुरुवातीला आपण करणार आहोत उदर श्वसनाची 3 आवर्तनं. शेवटच्या वर्तनाला आपण आकाराची जोड देणार आहोत. डोळे अलगद मिटून जाणीव आपल्या उदर भागाकडे आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येतंय. श्वास सोडत पोट आतमध्ये जात आहे. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येईल. श्वास सोडताना सावकाश पोट आत जात आहे. आता इथे आपण अकाराची जोड देणार आहोत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट बाहेर आलंय. आणि संथ गतीने श्वास सोडताना अकार पोट आतमध्ये जाईल. करूया उर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण, छाती फुगवायची आहे. संथ गतीने श्वास सोडूया. छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. संथ गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत. आता आपण देणार आहोत उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. सावकाश श्वास सोडताना उकार छाती पूर्ववत. करूया स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत. आता आपण देऊया याला मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे वर.
श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. करूया संपूर्ण उदर, उर आणि स्कंध श्वसन एकत्रित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर जातील. आणि संत गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये, छाती पूर्ववत, खांदे पूर्ववत. रिलॅक्स. तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक जी घातली आहे ती सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळायचंय. पद्मासन अर्धपद्मासन सोडून घेऊन एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचंय. शवासनाची आदर्श स्थिती आपण धारण केलेली आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सैल आणि सैल सोडून द्यायचे आहे. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. एक हलकसं स्मितहास्य आपल्या ओठांवरती. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणी पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये शवासनाचे लाभ, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. संपूर्ण देहामध्ये जाणीवपूर्वक शिथिलता. आपण आज जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करा. बैठक स्थिती, दंड स्थिती, पाठीवर पडून, पोटावर पडून केलेली संपूर्ण आसनं, नुकतंच केलेलं विभागीय श्वसन, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा आणि संपूर्ण देहाचं शीतलीकरण. सुरुवात आपण आपल्या पावलांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. पोटाचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्याचा भाग, तिथले सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ शिथिल होत आहे. संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, 2 नई नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवय, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झाले.
ते हवेत हलके हलके कापसासारखे तरंगत आहेत याची मला जाणीव आहे. मी झोपत नाहीये, मी शवासन करत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, माझं पोट हळूहळू वर येत आहे. मी श्वास सोडत आहे, माझं पोट हळूहळू जमिनीकडे जात आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होत आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे की ते माझ्याकडून उत्तम अशी शारीरिक आणि मानसिक साधना करून घेत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजच्या दिवसाची कर्म जी नियोजित कामे आहेत ती प्रामाणिकपणे कुशलतेने पूर्ण करायची आहेत. एवढा आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास या स्थितीचा आपण अनुभव घेत आहोत. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आपण आजच्या दिवसाला अतिशय आत्मविश्वासाने आणि प्रचंड इच्छाशक्तीने सज्ज होता. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. कुठलीही गडबड घाई न करता डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. आपला उद्या वर्ग आहे. उद्या सुट्टी नाहीये. कालचा वर्ग आपला मिस झाल्यामुळे आपण उद्या वर्ग घेणार आहोत. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. काही शंका असतील किंवा काही अडचण असेल तर कृपया मला तुम्ही मेसेज करू शकता. मीटिंग एंड करतेय. हरिओम. धन्यवाद आणि सगळ्यांना शुभ दिवस.